छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील आणि लातूरच्या अपोलो सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेले विजयकुमार घाडगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता घाडगे पाटील यांनी सांगितलंय की डाव्या डोळ्याला जबर मार लागल्यामुळे धुसर दिसत आहे। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी कडक भूमिका घेत ज्यांनी हा सामूहिक कट घडवून आणला आहे त्यांचा राजीनामा तात्काळ घ्या, अन्यथा अजितदादांना जड जाणारे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कडक भूमिका मांडली आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये। याचं कारण आहे की जे काल विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला झाला याचा निषेध म्हणून आज संपूर्ण लातूर करण्यात आलेला होता आणि मनोज दादा जरांगे पाटील त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांच्या प्रकृतीची या ठिकाणी विचारपूस करणार आहे। पण बाकी सायंकाळच्या 10च्या सुमारास या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांची विचारपूस केलेली आहे। आता आपण अपोलो हॉस्पिटलच्या समोर मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन झालंय आणि विचारपूस या ठिकाणी केलेली आहे। आपण पाहूया हजारोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव लातूर येत म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता मागणी साहेब एक मिनिट नाही सांगू द्या ना, तुम्ही काय सांगणार त्यांना काय माहिती दबाव टाकून केले सगळा कार्यक्रम। जाणीवपूर्वक ती एक कट रचून षडयंत्र रचून तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती ती हाणमार केली जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली। 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले, एका रूममध्ये रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 टोळकं आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय भैया आता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणे की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता। म्हणून SP साहेबांना माझी विनंती आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पुढे विनंती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा। आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का। विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं। आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो तिथंही आणि कलम वाढते। पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जॉब नोंदवून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणं आहे। तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जॉब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा, परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत। त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकत येत आणि तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आत्ता बोलले। धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय हुकुमशाही लावली काय, पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का। हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी बाबडी असती, मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानत लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा, याला राज्यकर्ते म्हणलं जातं। माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये। याला सगळ्यात मोठं दोषी ते कृषी मंत्री ते जळून द्या तिकडं। आता हाणलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे, म्हणजे आमच्या कलगी कुत्तुरा लावून घ्यायचा आणि तुम्ही नुसते दातडं काढायची ही कोणची टर्म एवढी माहिती तुम्हाला नेत्याची। तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत, फेकून दे टाकून दे काय करायचं करू दे, एवढा राग आला। तुमचा खरा नेता अजित पवार नाही का, अजितदादा नाही, त्यांच्या दायामाया उजाड्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेलेत। तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली, प्रतिष्ठा गेली वाटली, राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शा दिल्या घाण घाण बोललं गेलं, तुमचे कुळं काढले नेत्याची,
तेव्हा तो राग नाही आला. म्हणजे तिचा न्याय वेगळा. याचा अर्थ असा आहे, ह्यो मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी होतं म्हणून आणले नाही. ही बदल करायला तुम्ही, म्हणजे तुम्हाला करायचंच का मग? तुम्हाला करायचंच का मग असं? आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी? म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी ग, मग करायचंच का? आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो, शांततेने घेतो. म्हणजे आमच्या काय हात काय गांडीत गेलेले नाही. हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे, आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमच्या नुसतं पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय, म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले, तुम्ही म्हणले असंविधानिक शब्द वापरला. आम्ही त्या व्हिडिओत बघितलं, कुठंच नाही. वाटलं आम्हाला असं झाली असं चूक आमच्या पोराची. कुठं असंविधानिक शब्द आहे तिथं? आणि ज्यांनी असंविधानिक वापर आहे त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही? म्हणजे ते तुमचे, आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे, आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तो नेता नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजितदादांना घाणघाण बोललं गेलं, तिथं बोलला नाही, इथंच लय वाईट वाटलं. हे पूर्ण चुकीचं आहे. उद्याच्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृह मंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या, त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि गृह मंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा.